झालं ना तुमच्या मनासारखं? म्हणजे काय, अर्थातच. बरं देवी, मला एक सांगा, प्रेमाच्या या अख्ख्या प्रवासातलं सगळ्यात गोड आणि महत्वाचा काळ कुठला सांगा? कोणता? हो, प्रेमात पडल्यानंतर एकमेकांसमोर ते व्यक्त करण्याआधी असलेली थोडी भीती, थोडी अशी हुरहुर, थोडी खात्री आणि भरपूर प्रीती, या असा आंबट गोड आणि गाभुळलेल्या चिंचेसारखा धुंद काळ असतो तो. मला फार आवडतो. पण काय आहे, एकदा प्रेम व्यक्त केलं सगळं संपलं. हसायला काय झालं? प्रेम व्यक्त केलं की झालं, सगळं संपलं. सगळे लगाम मग मुलीच्या हातात गेले. मग आयुष्यभर तिच्या तालावर नाचायचं. खरंच नाकाला वेसण बसते. बास बास, खरंच वाटेल कुणी ऐकलं तर. मग तुम्ही कुठल्याही पुरुषाला जाऊन विचारा हे खरं आहे की नाही. पण तुमचे हे दोन्ही वीर प्रेमाच्या बाबतीत फारच लाजाळूचं झाड निघाले. खरंय हो देवी. आणि आपण कसं आहे ना, तुमच्या बंधुराजांच्या आव्हानाचा सामना करत त्या स्वयंवराच्या इथनं किती चतुराईने पलायन केलं होतं. ओम ह्रीं ह्रीं क्लीं क्लीं श्री चामुंडेश्वरी बटुक भैरव उग्र वज्रकवचधारी स्व स्व स्व. ओम ह्रीं ह्रीं क्लीं क्लीं श्री चामुंडेश्वरी बटुक भैरव उग्र वज्रकवचधारी स्व स्व स्व. ओम ह्रीं ह्रीं क्लीं क्लीं श्री काय गडबड झाली? सांग पटकन. स्वामी, घनश्यामचा फोन आला होता. काय? श्लोक आणि कुहूची गाडी रस्त्यात बंद पडली, त्यामुळे ती गाडी दुरुस्तीला देऊन तिथेच मुक्काम करायचं म्हणतायत. वाटलंच होतं मला, वाटलंच होतं. ती रक्षण करतीये. कुहूला आणि श्लोकला तिथे थांबवण्यामागे तिचा काहीतरी डाव आहे त्या शक्तीचा, पण काय आहे तेच कळत नाहीये. ती शक्ती पण कळत नाहीये. संताप संताप होतोय माझा. किती ध्यान लावायचं, किती मनन करायचं, ठाव लागत नाहीये त्या शक्तीचा मला. स्वामी, आणखी एक प्रॉब्लेम झालाय. आता काय? श्लोकला आपल्या माणसांचा संशय आलाय. आपली माणसं त्यांच्या पाळतीवर आहेत हे बहुधा कळलंय त्याला. What? मूर्ख कुठले, जरा खबरदारी घेता येत नाही. कशासाठी पोचतोय आपण त्यांना? बोलावून घेऊ का त्यांना लगेच? ए बीडी असतो तू,